कांदा काठी त्यात काही नाही वावरात. काकू झालं का कांदा काटून? कांदा लय भारी बाई यंदा. जाते ना दादा का जरा. कधी आली? हे काय आत्ताच आले. खबर यावा म्हणलं यात्रेला. यात्रा अजून महिना 3 आठवडे लांब आहे. तुम्ही कधी यात्रेचं काही आमंत्रण सांगत नाही लिकीला. कधी सांगावा का कधी काय. यात्रेला आहे ना, सांगू ना आमंत्रण. तुम्ही मला माहिती ना का सांगत नाही. तुम्हाला वाटलं खर्च करायला लागून लिकीला, पोरांना कपडे बिपडे घ्यायला लागतील. कपडे घ्यायला परिस्थितीच नाही यंदा. दरवर्षीच असं म्हणायचं. मग मायार कायला म्हणतात. घेतील पोरवडी. मग काय माया काय माझ्याकडे काय मग आता पोरगी वाढला का नाही हक्क करीत तर कोणाकडे हक्क करती. सगळं खरं या मोदी सरकारने वाटोळ केले फार कांद्याचं आणि बटाट्याचं. मला मोदीचं नका काही सांगू. मला काही सांगायचं नाही. दरवर्षी तुम्ही मला असं सांगता तुला दिवाळीला साडी घेईन बाई, तुझ्या पोरांना कपडे घेईन. मला पाहिजे साडी कपडे. आले सुरुवात केली का लगेच. मग तुम्ही मला कळलं यात्रा आहे तरी तुम्ही मला आमंत्रण नाही दिलं. तुम्ही दरवर्षी असंच करता ना. घेऊ मग आता काय येडावाकडी. आता येडावाकडे दिवस राहिलेत का? अगं बाई कांदा वापल्यावर घेऊ. हा कांद्याला बाजार मिळू दे मग तुला कपडे घेऊ. कांद्याला बाजार. तू पण दरवेळेस त्यांची साईड धरून बोलती. त्यांनी नाही घेऊ दे मग तू घे. हा मी घेईन बाजार मिळून दे कांद्याला. तू देशील तुझ्या घरातली एखादी आयरा बियराची भेटलेली. अगं काय राहती मग मी लग्नांदा जाते. आमचं काय मन भावना आहे का नाही पण आम्हाला काही आम्ही कोणाकडे हक्क गाजवायचा म्हणतोय का मग घेणार आहे का नाही सांगा फक्त. घेऊ मग आता काय घेतलंच पाहिजे. नाही म्हणून काय नाही. कांद्याचं पैसे झालं बटाटे झालं तरी कपडे तर घ्यायलाच आहे पोरांना. मी एवढं उन्हाकाराचे आले आहे का नाही माय विचार जरा काही. मग कांद्याला दरवर्षीच बाजार नाही. मोदी सरकारचं काय सांगू नका. मला बाकीचं काही माहित नाही. मोदीने वाटोळ केलं फार शेतकऱ्यांचं. आहे का 2000 रुपये देतोय त्याच्यावर लोक झाल्यात गुल. कांदा 20 रुपयाने तरी खपलं पाहिजे निदान. काय परवडत शेतकऱ्याला. परिस्थिती अशी दरवर्षी तर आहे तशीच चालली बोंबले. हा सोसायट्या माफ करीना धड काही व्हाय ना. शेतकऱ्यांनी काय करायचं. मी समजू शकते तुमची परिस्थिती पण कधीतरी म्हणायला पाहिजे ना. घेऊ मग आता काय. मग तुम्हाला कसं आहे नेसन ती 1000ची नेसन. असं कधीच नाही म्हणले. असं कधीच म्हणले नाही. मी घेईन तशी घे पोरांना. तुम्ही 100 रुपयाची काढताल मग 100 रुपयाची घ्यायची का. काय करायचं परिस्थितीनुरूप वागलं पाहिजे. कवर वागायचं लहानपणापासून दुबळपणच काढीत आलोय. चालायचं. हा पाय धुतला तर हा पाय कोरडा आहे. कधीच काय नाही. घेऊ कांदा विकल्यावर मग आता काय. कांद्याला बाजारच नाही तर काय कांदा विकल्यावर. मग आता बाजार असला नसलाय तरी करणंच आहे काहीतरी. यात्रा तर करणंच आहे. तर कांदा काटा किती रोज आहे बाहेरला. 300 रुपये लावायला 400. औषध जे होईल ते पैसे त्याच्यातच जाणार राख. मग कायची भेटतात माझ्या पोरांना मला कपडे. मी नाही येणार यात्रेला. यायचे एखाद दिवस. ये बाई नको येड्यावानी करू. वर्षाचा देव आहे. तू ती पांघरून घालती वली प्रत्येक वेळेस. आता काय करायचं. जे आहे ते आहे. मग काय म्हणायचं माया आली की जीव. मग जीव आहे मग आता काय असा कुठे जीव असतो का तवा. परिस्थिती मोर काय करायचं बाई. परिस्थिती सगळ्यांच्याच पुढे परिस्थिती पुढे झुकायला लागते सारखं. हे घराचं काम झाले अजून कर्ज नाही फिटलं. ते मार्केट नाही कांद्या बटाट्याला त्याच्यामुळे काय सगळं अवघड झालं. झालाय पांगळ पो जरा उशाना निघी नोडी तुला साडी लागली. घेईन ना मी नाही. उशानानी तर तोंडच उचकिनी साडीचं नाव काढल्यावर. ती माहिती होती तरी कशी तरी म्हणली मी घेईन. उशानानी तोंडच उचकिनी. तू म्हणली ना तू बहीण आहे तू म्हणणार. आमच्या काय हातात आहे. बापाकच हक्क करणार मी. माझ्या बापाकडूनच घ्यायची मला कोणाकडूनच नाही घ्यायची. घेतो मग आता. माझ्या बापाकडूनच घ्यायची मला. घेणार ना. घेणार ना.
हा 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 सोसायटी माफ होती न एखाद्या वेळेला झाली मग तर 1000-1500ची 2000ची घेता येईल लागले तर आता काय करायचं. बघा मला रडू नका. नाही ना आता रडवायचं पोरांच्या कपड्यांसाठी साडीसाठी रडायला लागत आहे. घेतो. आमचंच म्हणतोय 5000 पाहिजेत. कायचं काय भेटत आहे आपलं उठून गेल्याला बरं. काय उठून जरा थांब आजच्या दिवस. काय नको मी नाही थांबत. काय नको मला चहा नको. जाते मी आपली असं यायचं उभार लगेच जायचं रुसायचं. मग काय करायचं मरायचं का आम्ही. पण मी तर काय बापा का नाही अधिकार गाजवायचा हा कोणाकडून पण मग आल्यावर एखाद दिवस थांबायचं जरा. थांबून काय घरी माहिती अकरा बाळा नाही का. काय नको मला 300 घेतो नको रुस. असंच म्हणता प्रत्येक वेळेस. आम्ही काय घ्यायचं म्हणलं का तुमचं तोंडच बारीक होत. काय बापाची परिस्थिती गरीब आहे म्हणून आपण काय मत असं म्हणायचं. आधार नाही कायचा. आधार तर सगळ्यांनाच नसतोय. माल पिकून त्याला बाजार नाही. तू आता ही चुलती म्हणली ना मी घेते या चुलती कशी येते ना मग घेशील ना. हा तू म्हण माझ्या बांगल्याचं काम चाललंय म्हण. मी नाही म्हणायची. जाते मी येते यात्रेला. आजचे दिवस रावली जमलं का